1-1.5 वर्षात ह्या जिल्ह्याची जी काही एक म्हणजे बदनामी आहे आणि आपल्या मातीतल्या माणसांनी हा पुरस्कार आपल्याला दिलाय. तर बीड जिल्ह्यामध्ये कष्टकरी लोक राहतात. आपण राजकारणात यावं आणि मला आज अभिमान वाटतोय की माझ्या शाळेचा 5वी ते 7वी शिकला विद्यार्थी आज माझी मुलाखत घेतोय. म्हणजे गोपीनाथ मुंडेंसारखं नेतृत्व मिळालं, ज्यांना राज्याचं उपमुख्यमंत्री पद भोगलं आणि काही मोजकी राजकारणी मंडळी हे जातीवाद करतात. शिक्षण, पत्रकारिता, समाज जनजागृती आणि जनसंपर्क या क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य, लोकांच्या वेदना, संघर्ष आणि सत्याला आपल्या शब्दातून आवाज देणारे, समाजाच्या न्यायासाठी लढणारे, त्यांना नुकताच लोकसंसद जनप्रेरणा शिखर पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आला आहे. मी ज्ञानेश्वर आणि आज आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार अनिलजी महाजन. त्यांचं स्वागत करूयात आपल्या पॉडकास्टच्या एका नवीन भागामध्ये. सर्वप्रथम आपलं खूप खूप अभिनंदन. तर आपल्याला हा पुरस्कार भेटला तर त्याबद्दल आपली पहिली भावना काय होती? मला हा पुरस्कार मिळाल्यावर, हा पुरस्कार राज्यस्तरीय होता आणि जे राज्यातलं सर्वोच्च सभागृह आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं, त्या सभागृहामध्ये हा पुरस्कार असल्यामुळं आणि ज्या ठिकाणी राज्यस्तरीय सर्व उच्च कार्यक्रम होतात अशा ठिकाणी याचं वितरण असल्यामुळं आणि आपल्या मातीतल्या माणसांनी हा पुरस्कार आपल्याला दिलाय, म्हणजे आपल्या कामाचा सन्मान केलाय असं वाटल्यामुळं मी मुद्दामून हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेलो. आजच्या काळातलं पत्रकारितेचं, समाजावरचं योगदान तुम्ही कसं पाहता? एक आहे की पत्रकारिता हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं आणि ह्या चौथ्या आधारस्तंभानं भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी टिळक असतील, आगरकर असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून जी जनजागृती केली आणि या देशाला स्वातंत्र्य मिळालं, लोकांना एकजूट करण्याचं काम केलं, ते काम या भारतीय स्वातंत्र्यामध्ये, लोकशाहीमध्ये हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिलं जातं. परंतु पूर्वी पत्रकारितेमध्ये प्रिंट मीडियाला खूप मोठं महत्व होतं. मात्र आता जो काही सोशल मीडिया आलाय किंवा जे काही या तंत्रज्ञानामध्ये बदल होऊन पूर्णपणे सोशल मीडियाचं प्रस्थ वाढतंय आणि वृत्तपत्रांचं थोडं महत्व कमी होतंय. या पिरियडमध्ये आपण एक या पत्रकारितेला कुठंतरी थोडं वेगळं वळण लागतंय असं माझ्या गेल्या 33-34 वर्ष या पत्रकारितेत काम करत असताना मला आताच जाणवतंय. तुम्ही समाजकारण, पत्रकारिता, शिक्षण क्षेत्रात खूप मोठं नाव केलं आहे. तर तुम्ही कधी विचार केला नाही का की कधी आपण राजकारणात यावं? एक आहे, राजकारण हे निश्चितच लोकशाहीमध्ये प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यासाठी राजकारणी हे कामाचे आहेत. परंतु या देशामध्ये लोकशाहीचा स्वीकार करतानाच समाज, लोकशाहीमध्ये अधिकारी, प्रशासन, पत्रकारिता हे विविध स्तंभ आहेत पत्रकार म्हणजे लोकशाहीचे आणि यामध्ये राजकारणच केलं पाहिजे म्हणजे आपण मोठे होतो असं नाही. आपण जर समाजाची खरं आपली नाळ जोडायची असेल, खरं नातं करायचं असेल आणि समाजामध्ये जर चांगलं काम करायचं असेल तर सामाजिक क्षेत्रासारखं दुसरं शिक्षण आणि समाज या दोन गोष्टीवर जर काम केलं तर आपण समाजामध्ये खूप मोठं काम करू शकतो आणि प्रशासनावरही नियंत्रण ठेवू शकतो. फक्त माणसाचा प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठता या दोन गोष्टी जर बरोबर असतील तर माणूस राजकारणामध्येच असावा असं काही नाही. म्हणून मला कधीही राजकारण करावं असं वाटलं नाही. अनेक वेळा लोकांनी इच्छा व्यक्त केल्या की तुम्ही या, निवडणूक लढवा, पण ते कधी करावं असं वाटलंच नाही. कारण भविष्यात काही विचार नाही, बिलकुल नाही. कारण मला समाजामध्ये, समाजासाठी येणाऱ्या काळात तर माझं एक आहे की मला ईश्वरानं एवढं दिलंय, मी शून्यातून हे सर्व निर्माण केले. फक्त माझ्या आयुष्यामध्ये प्रामाणिकपणा, सतोटी ही मी कधीही सोडलेली नाही आणि पुढेही आयुष्यात सोडणार नाही. कोण काय म्हणतं हे बघणार नाही, परंतु प्रामाणिकपणाचा फायदा मला आयुष्यभर झालेला आहे. कारण मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांची सर्वात मात्र संस्था म्हणून पाहिल्या जाते आणि तिचं सरचिटणीस पदासारखं पद मला मिळालं. दारूसारख्या दुर्गम भागात काम करत असताना मी परिषदेचा सरचिटणीस म्हणून काम केलं. मी अधिस्वीकृतीसारख्या गव्हर्नमेंटच्या अधिस्वीकृती समितीवर काम केलं. ही जी मला पदं मिळाली किंवा मी सामाजिक क्षेत्रात काम करताना मानवलोक सारखी संस्था असेल, ज्ञानप्रबोधिनी सारखी संस्था असेल, आता मी एक मला अभिमानानं सांगा वाटते की मी विद्यार्थी सहाय्यता योजना म्हणून एक ठाण्याची संस्था आहे, त्या संस्थेमार्फत मी सध्या काम करतो. आपल्या भागातील जी उच्च शिक्षणाला मुलं निवडली जातात की ज्यांना CSR फंडाच्या माध्यमातून येणारा निधी ती संस्था जमा करते आणि इंजिनिअरिंग, मेडिकलला, गव्हर्नमेंटला लागलेल्या मुलांना त्यांची जर घरची परिस्थिती नसेल तर त्यांना पूर्ण मदत, त्याचा मेडिकलचा म्हणजे तो त्याचा शैक्षणिक खर्च असेल, त्याचा वैयक्तिक खर्च असेल, हॉस्टेल, मेस, हा पूर्णपणे ती विद्यार्थी सहाय्यता योजना करते. जे काही म्हणजे ठाण्याचे कर्वे सर आहेत ते कर्वे सर, याच्यामध्ये रवींद्र कर्वे सर हे काम करतात. ते राज्यामध्ये युनिटी करतात आणि त्या विद्यार्थ्याला पूर्णपणे मदत करून
जे कुटुंब आपल्या मुलाला शिकू शकत नाही त्यांना उच्च शिक्षणाला मदत करतात. मला अभिमान वाटतो की आपल्या भागातील सध्या 15 ते 20 मुलांना ती संस्था मदत करते आणि त्या विद्यार्थ्यांना त्या कुटुंबांचा चेहरा पाहिल्यावर, त्यांना मिळणारी मदत मिळाल्यानंतर त्यांचा हास्य पाहिल्यावर निश्चित आपल्या कामाचं एक मोठं समाधान वाटतं. आणि हे राजकारणापेक्षा किंवा एखाद्या मोठ्या पदापेक्षा हे काहीतरी खूप मोठं काम आहे याची जाणीव होते आणि हे काम मला करायला मिळतंय यातच माझं खूप मोठं समाधान आहे. सध्याची परिस्थिती आज अशी आहे की बीड जिल्ह्याबद्दल पूर्ण महाराष्ट्राचं मत आहे की या जिल्ह्यात जातीवाद सर्व काही वाईट घडतं. तर याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? मी थोडं यावर असं म्हणल की गेल्या 30-35 वर्षापासून सामाजिक क्षेत्र असेल, पत्रकारिता असेल, या क्षेत्रामध्ये मी काम करतो. खरं तर या बीड जिल्ह्यामध्ये कष्टकरी लोक राहतात. ऊस तोडणी करणं एवढं काही सोपं नाहीये, कारण त्यांना दिवस रात्र हा कधीच पाहिला जात नाही. परंतु या बीड जिल्ह्यामध्ये कष्टकरी समाज आहे. फक्त शैक्षणिक दृष्ट्या आणि इतर बाबतीनं हा जिल्हा थोडा मागास राहिल्यामुळं, म्हणजे गोपीनाथ मुंडेंसारखं नेतृत्व मिळालं, ज्यांना राज्याचं उपमुख्यमंत्री पद भोगलं, त्याच्यामुळे या जिल्ह्याला त्या काळात कुठं सिंचनाची जास्त कामं झाली, या जिल्ह्याला रस्ते मिळाले, या जिल्ह्यामध्ये नाना पाटलासारखा माणूस निवडून गेला, जो खासदारकी बाहेर जिल्ह्यातला असताना या जिल्हावासियांनी त्याला खासदार केलं. या जिल्ह्यानं सातत्यानं गंगाधर अप्पा बोरांडे सारखा खासदार निवडून दिला. म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातल्या राजकारण्यांना मोठं करण्याचं काम या जिल्ह्यानं केलंय. आणि हा जिल्हा कधीही जातीवादी नव्हता, परंतु गेल्या 1-1.5 वर्षात ह्या जिल्ह्याची जी काही एक म्हणजे बदनामी आहे, आणि काही वाईट लोकच त्याची बदनामी करतात. खरं तर आमचा जिल्हा चांगला आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये तुकाराम मुंडे सारखे जिल्हाधिकारी झाले, आमच्या जिल्ह्यामध्ये अनेक मोठे मोठे उच्चपदस्थ अधिकारी झाले, आमच्या जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक दृष्ट्या काही महत्वाच्या बाबी आहेत. आमचा जिल्हा सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, म्हणजे चित्रपट सृष्टी असेल किंवा कुठलंही क्षेत्र असेल ज्याच्यामध्ये की तो अग्रेसर आहे. परंतु आमच्या जिल्ह्यातली माणसं कमी आहेत. परंतु गेल्या 1-1.5 वर्षात जो काही हे जातीवादाचं तोतण झाले आणि काही मोजकी राजकारणी मंडळी हे जातीवाद करतात, जे चांगल्या गोष्टी आहेत त्या दाबून ठेवल्या. आणि या जिल्ह्यामध्ये चांगलं खूप मोठ्या प्रमाणात आहे, परंतु चांगलं न सांगता या जिल्ह्याला वाईट, आणि ज्यांनी समाजामध्ये सर्वांना एकत्रित करून काम करायला पाहिजे, समाजामध्ये जातीवादाची विषवल्ली न पेरता समाजामधल्या चांगल्या माणसांना कुठंतरी पुढाकार घ्यायला लावणं, त्यांना पुढं करणं, त्यांची चांगली कामं समाजासमोर आणणं, हे सोडून या जिल्ह्यामध्ये वाईट प्रवृत्तीची लोक एकत्र येऊन कुठंतरी या जिल्ह्याची मोठ्या प्रमाणात बदनामी करत आहेत. आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आमच्या जिल्ह्यामध्ये जे काही चांगलं आहे, आमच्या जिल्ह्यामध्ये कष्टकरी समाजाची मुलं मोठी झाली, जी डॉक्टर, इंजिनियर झाली. मी आता सांगितलं ना की एखाद्या कष्टकरी कुटुंबातली मुलं ती पाहिली की तो पुढे शिक्षण घेऊ शकत नाही, मग ज्यावेळेस त्याला आम्ही मदत करतो आणि त्याचं हास्य बघतो. आता एक छोटं उदाहरण सांगाल की मला या भागात शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना सौरभ शिंपले सारखा, ज्याचे आई वडील मजुरी करतात आणि मजुरी करत असताना तो MBBS ला गव्हर्नमेंट कॉलेज लागला, मग त्याला त्या संस्थेने मदत केली. आता तो अभिजित मुंडे म्हणून भाईजळीचा तो एक युवक आहे, तो आता गव्हर्नमेंटला उस्मानाबाद वैद्यकीय महाविद्यालयाला लागला. ही मुलं पाहिल्यानंतर मग आमच्या जिल्ह्यामध्ये खूप मोठी गुणवत्ता आहे, आमच्या जिल्ह्यामध्ये खूप चांगली माणसं आहेत. मग हे का नको? मग या राजकारण्यांनी वाईट पाहण्यापेक्षा शैक्षणिक सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावा. हे जातीवादाचं थोतांड, जातीवादाची विषवल्ली पेरण्याचं काम बंद करावं, एवढं मला प्रामाणिकपणे पत्रकार म्हणून आज वाटते. शिखर पुरस्कार भेटल्यावर तुम्हाला नवीन कोणची जबाबदारी जाणवते? एक आहे की आता पत्रकारिता करत असताना एक समाजामध्ये पत्रकारांकडे पाहण्याची दृष्टी, पत्रकारांविषयी असणारी समाजाची जी काही जागृती काम करण्याचं हे आहे ते थोडं सध्या बदललेलं आहे. परंतु मी पत्रकारिता करत असताना, पत्रकारिता हा मी नेहमी सांगतो की लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि समाज असेल, राजकारणी असतील किंवा प्रशासन असेल, यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम किंवा यांना चांगला मार्ग दाखवण्याचं काम हे पत्रकारांचं असतं. आणि या क्षेत्रामध्ये काम करत असताना मी या धारूर तालुक्यामध्ये स्वच्छता अभियानाची चळवळ असेल, वॉटर कपची चळवळ असेल किंवा त्यानंतर गावामध्ये गावागावात जाऊन शैक्षणिक चळवळ असेल, शिक्षणाचा प्रसार करायची, ही पत्रकारितेच्या माध्यमातून थोडं वाढवण्याचं, राबवण्याचं काम केलं. आणि या शहरामध्ये प्राथमिक शिक्षण चांगल्या दर्जाचं असलं पाहिजे, यासाठीच आम्ही 7 ते 8 पत्रकारांनी एकत्रित येऊन ज्ञानदीप विद्यालयासारखं विद्यालय सुरू केलं. आणि प्राथमिक शिक्षण जर चांगलं असेल तरच समाजाला कुठंतरी एक चांगली दिशा मिळेल. आणि प्राथमिक शिक्षण मिळालं तर आपल्या भागातील, या अविकसित भागातील विद्यार्थी बाहेर घेऊन जाऊन वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतील, त्यांना प्रगती करता येईल, या दृष्टीनं आम्ही काम करण्याचं काम केलं. आणि मला ज्यावेळी हा लोकसंसद शिखर पुरस्कार मिळाला, त्यावेळी हा पुरस्कार देणारा व्यक्ती ही आपल्याच भागातील काम करणार होता. मात्र मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन सुरेश यादवनी आपलं काम स्वतःचं उभं करून हा पुरस्कार ठेवला. म्हणजे आपल्यावर त्यानं कुठंतरी आपल्या भागातला माणूस आपला सन्मान करतोय, म्हणजे आपल्या कामाची खूप मोठी तो किंमत करतोय.
आणि आपल्यावर आता या कालावधीमध्ये जबाबदारी काहीतरी वेगळी आणि मोठी आहे आणि हा तो आपल्यावर मोठं जबाबदारी टाकतोय. हे मी हे समजून मी हा पुरस्कार स्वीकारला व यापुढे काम करताना कुठंतरी समाजासाठी, समाज जागृतीचं, समाजाला विकासाचं आणि समाजाला चांगली दिशा देण्याचं काम करता येईल का, यासाठी मी नक्की काम करणार आहे, एवढं मात्र निश्चित सांगाल. तर शेवट तुम्ही तरुणांसाठी काय संदेश द्याल? मी एक सांगाल, मी सातत्यानं सांगत आलोय तुला की, आणि मला आज अभिमान वाटतोय की माझ्या शाळेचा 5वी ते 7वी शिकला विद्यार्थी आज माझी मुलाखत घेतोय आणि तोही BMS करतोयस. छान, म्हणजे तुझे उच्च शिक्षण चालू आहे. मला ह्या गोष्टी पाहत असताना माझा म्हणजे अभिमान भरून येतो की चला, शाळा काढल्यानंतर ज्या काही गोष्टी घडल्यात त्या खूप चांगल्या घडल्यात आणि मला चांगली विद्यार्थी आज पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या बॅचची अनेक तरुण मुलं येऊन भेटतात. सर मी असा झालोय, सर मी या पदावर आहे, सर मी डॉक्टर झालोय, सर मी इंजिनियर झालोय, सर मी हे बघितल्यावर मला अभिमान वाटतो. मला फक्त तरुणांना एकच सांगायचंय की ही राजकारणी मंडळी जी काही आज बीड जिल्ह्याबद्दल करते किंवा कुठलंही प्रकरण झालं की मग त्यामध्ये जातीयवाद, त्यामध्ये धर्मवाद हा कुठंतरी बाजूला सोडून तरुणांनी एकत्रित येऊन या जिल्ह्यामध्ये शैक्षणिक विकास असेल, सामाजिक विकास असेल, सिंचनाचा विकास असेल, कारण जर या जिल्ह्यातलं पाणी या जिल्ह्यात आणलं तर या जिल्ह्यामध्ये सिंचन क्षेत्र वाढेल. शेतीमध्ये अनेक नवीन तंत्रज्ञान येत आहेत, तर ते तंत्रज्ञान आपल्याला कसं जोपासता येईल, आपल्या भागामध्ये नवीन उद्योगधंदे कसे उभे करता येतील. कारण आपल्या भागामध्ये आपण आता खवा उत्पादन बघतोय की खूप मोठ्या प्रमाणात आहे, परंतु आज खवा उत्पादन वरचीवर कमी होतंय कारण लोक म्हणजे पशुधनच पाळायला तयार नाहीयेत. तर याकडे वळण्यासाठी यामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान कसं येईल आणि तरुण युवकांनी जातीवाद, धर्मवाद, पक्षवाद याच्याकडे न पाहता कुठंतरी या जिल्ह्याचा विकास, सर्वांगीण विकास, आपल्या आई वडिलाचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या गावाचं कल्याण कसं करता येईल यासाठी काम करावं आणि या जिल्ह्याला ही जी बदनामीचा कलंक लागतोय वरचीवर हा पुसण्यासाठी, कारण ही फक्त राजकारण करणारी मंडळी हे करतीये, म्हणून यांच्यापासून थोडं दूर ठेवून या जिल्ह्याला विकासाची दिशा दाखवण्यासाठी काय करता येईल यासाठी सर्व तरुणांनी एकत्रित येऊन काम करणं गरजेचं आहे, एवढंच मी सांगाल. सर, आम्ही सगळे बघून येत आपली शैक्षणिक क्षेत्रात असो या समाजकार्यात असो, आपण किती तळमळ करून सगळ्या गोष्टी करतात. तर आपण आमच्या चॅनलवर आलात तर आपलं खूप खूप धन्यवाद.